सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिल्यानंतर आता पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शरद पवारांनी तर पत्रकार परिषद घेत काही जणांना त्यासाठी जबाबदार धरले. ज्या दिवशी अजितदादा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच दिवशी बारामतीच्या हॉटेल सिटी इन मध्ये काही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीतच त्यांनी सुनेत्रा पवार यांना पुढे करण्याचा निर्णय घेतला असं शरद पवारांनी सूचित करण्याचा प्रयत्न केलाय. हॉटेलमध्ये बैठक घेणारे ते नेते कोण, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित येण्याबाबत पार्थ पवारांची भूमिका काय होती, विधिमंडळ पक्षनेता निवडीच्या बैठकीत नेमकं काय झालं, विधिमंडळ नेता इतक्या तातडीनं निवडणं, त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात घाई करण्यात आली आहे का, हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. 28 जानेवारी रोजी अजितदादांचं बारामतीच्या विमान अपघातात निधन झालं आणि 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हे अंत्यसंस्कार होताच माध्यमांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असं शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून बाईट दिले जाऊ लागले. त्यात असंही सांगितलं जायचं की ही अजितदादांची इच्छा होती. आज तर जयंत पाटील यांनी हे देखील सांगितलं की माझ्यात आणि अजितदादांमध्ये 8 वेळा अशा बैठका झाल्या. अजितदादांनी जे झालं ते सोडून देऊ, नव्याने एकत्रित येऊ असं म्हणत साहेबांकडे प्रस्ताव दिला होता असं जयंत पाटील म्हणाले. एकत्रीकरणाच्या एका बैठकीचा व्हिडिओ देखील शरद पवार गटाकडून जारी करण्यात आला. या व्हिडिओत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित असल्याचं दिसतंय. पण हे एकत्रीकरण अजित पवार गटातील कोणालाच नको होतं. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची कोणाचीच इच्छा नव्हती असं आता दिसतंय. कारण इकडे अजितदादांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याच रात्री बारामतीच्या हॉटेल सिटी इनवर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर त्याच रात्री प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मुंबईकडे रवाना झाले, तर धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि लगेच सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे करण्यात आलं. अजितदादांचे अस्थि विसर्जन होण्यापूर्वीच हे सगळं करण्यात आल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सूचित केलंय. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे एकत्रीकरणाला घाबरत आहेत असा मेसेज देखील शरद पवारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय. शरद पवार म्हणाले 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं, पण आता दादांचा पक्ष जे वागत आहे ते दादांच्या अंतिम इच्छेविरुद्ध वागत आहे असा संदेश देखील त्यांनी या पत्रकार परिषदेतून दिला आहे. दरम्यान मुंबईत विधान भवनात झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्ष गटनेता म्हणून निवड करण्याचा ठराव दिलीप वळसे पाटील यांनी मांडला. या ठरावाला मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं, त्यामुळे त्यांची सर्वानुमते विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. तसं पत्र देखील मुख्यमंत्री आणि राज्यपालांना देण्यात आलं. या प्रक्रियेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे सुनेत्रा पवार यांची मंत्रिपदासाठी शिफारस केली. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता राजभवनावर सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. पण आता प्रश्न चर्चेला आला आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होऊ नये असं नेमकं कोणाला वाटतंय. सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा अजितदादांच्या उपस्थितीत एकत्रीकरणाच्या बैठका सुरू होत्या तेव्हा देखील पार्थ पवार यांनी याविषयी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. आज सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी देखील पार्थ पवार यांचाच मोठा सहभाग होता. सुनेत्रा पवार यांची निवड केली नसती तर हा पक्षच शरद पवारांच्या ताब्यात जाण्याचा धोका होता. शिवाय पक्षातील निर्णायकी संपवणे हा देखील एक उद्देश या तातडीच्या निवडीमागे होता. पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांकडे ही सूत्र दिली असती तर नेतृत्वावरून त्यांच्या ठिणगी पडली असती, परिणामी पक्षही फुटला असता. सुनेत्रा पवार यांच्या निवडीला कोणी आव्हान देऊ शकत नव्हतं, त्यामुळे सुनेत्रा पवार यांना तातडीनं उपमुख्यमंत्री करावं लागलंय. शरद पवार गटाने एकत्रीकरणाच्या दाव्यासंदर्भात जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय त्याबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणाले की मी एक व्हिडिओ पाहिला, त्यात नेते दिसतायत. हा व्हिडिओ बारामती येथील कृषी प्रदर्शनावेळीचा आहे. त्याच वेळी चहा पानासाठी बैठक झाली होती. यानंतर स्वतः अजित पवारांनी बैठक घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्याबाबत चर्चा झाली असा स्पष्ट खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी स्वतः दिली होती. त्या दिवशी जी चर्चा झाली ती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे असं म्हणून या व्हिडिओबाबतच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित केलाय. तर इकडे माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले अजितदादांनी पक्षासाठी खूप मोठं काम केलं होतं, त्यांचं काम आता आम्हाला पुढे न्यायचंय, त्यासाठी ही सगळी प्रक्रिया चालल्याचं त्यांनी सांगितलं. बाकी राजकारणात सुनेत्रा पवार यांना दिलेलं उपमुख्यमंत्री पद आणि पक्षाची धुरा पेलण्यास त्या सक्षम आहेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.